टाइम्स लाईव्ह, तुमच्या विश्वासाचा आवाज. नमस्कार मित्रांनो, देगलूर टाइम्स लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय योजनांचा भव्य महामेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड, जिल्हा प्रशासन, तालुका विधी सेवा समिती भोकर आणि अभिवक्ता संघ भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमाननगर किनवट रोड येथील खुल्या मैदानावर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचं उद्घाटन नीरज पी धोटे, न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांच्या हस्ते वृक्षांना पाणी घालून करण्यात आले. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की संविधानानुसार प्रत्येकाला न्याय मिळणे हा त्यांचा हक्क आहे. वंचित घटक मोफत न्याय आणि शासकीय योजनांपासून वंचित राहू नयेत यासाठी अशा महाशिबिरांचं आयोजन महत्त्वाचे आहे. अधिकाधिक नागरिकांनी या स्टॉलांना भेट देऊन योजनांची माहिती घ्यावी आणि 14 मार्च रोजी होणाऱ्या लोक अदालतीत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केले. प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नरेंद्र ब्रह्मे यांनी संविधानातील कलम 39 नुसार समान न्याय आणि आर्थिक समानता हा प्रत्येकाचा हक्क असल्याचं सांगितले. महामेळाव्यात विविध विभागांचे तब्बल 50 स्टॉल उभारण्यात आले होते. शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि गरजू नागरिकांना विविध योजनांचे लाभ, आदेशपत्रे आणि आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आले. कार्यक्रमाला न्यायाधीश, अधिकारी, विधिज्ञ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निरनिराळ्या विधी सेवा समितीच्या आहेत, केंद्र स्तरावर आहे, राज्य स्तरावर आहे, जिल्हा स्तरावर आहे आणि तालुका स्तरावर देखील आहे. तर आजपर्यंत या सर्व विधी समित्यांनी निरनिराळ्या कायद्यांविषयी समाजामध्ये जनजागृती करण्याचं कार्य केलं. परंतु आता एक पाऊल पुढे आपण गेलेलो आहोत आणि कायदेविषयक साक्षरतेकडून कायदेविषयक सक्षमतेकडे आता आपला प्रवास सुरू झालेला आहे. आणि या प्रवासामध्ये मुख्य विषय असा असतो की निरनिराळ्या कायद्यांची माहिती ही विधी सेवा समितीतर्फे आपल्याला दिली जातच असते. परंतु शासनाच्या ज्या काही निरनिराळ्या कल्याणकारी योजना आहेत तर या योजनांची अनेक नागरिकांना माहिती नसते. त्याच्यामुळे ते या योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. तर तसं होऊ नये म्हणून विधी सेवा समितीतर्फे या अशा प्रकारचा मेळावा हा या ठिकाणी आयोजित केला जातो. आजचा हा जो मेळावा आहे तर याचा मुख्य उद्देश कायद्याविषयीची जनजागृती करणं हा तर आहेच, परंतु शासनाच्या ज्या ज्या काही कल्याणकारी योजना आहेत त्या योजना या लोकांच्या दारात जाऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि मुख्य म्हणजे त्या सर्व योजनांचा लाभ प्रत्यक्ष गरजू, वंचित आणि दुर्बल घटकाच्या प्रत्यक्ष पदरात टाकणं हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.